नमस्कार मंडळी. तर आज आपण अजून एक वाळवणाची छान अशी रेसिपी पाहणार आहोत. उपवासाच्या वेळेला एखाद्या वेळेला आपण शाबू भिजवायला विसरतो किंवा मग इतर पदार्थ आपल्याला खाऊ वाटत नाही, तर त्यावेळेला हे सांडगे जरी तुम्ही तळून खाल्लात ना तरी खूप छान लागतात. भन्नाट असे हे सांडगे तयार होतात. शिवाय अजिबात जास्तीचं काही साहित्य वापरावं लागत नाही. झटपट असे आपले हे सांडगे बनून तयार होतात. आणि खरं सांगते, हे सांडगे पॉपकॉर्नपेक्षा सुद्धा अगदी छान फुलतात. शिवाय ही रेसिपी अगदी प्रमाणबद्ध असणार आहे, त्यामुळे पहिल्याच प्रयत्नांमध्ये सुद्धा तुम्ही हे सांडगे खूप छान प्रकारे बनवू शकता, ह्याची मला खात्री आहे. पण असेच सांडगे जर तुमचे व्हायचे असतील तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे. तर इथे बघा, हा एक सांडगा मी मोडून दाखवला, तर तुम्ही पाहू शकता अगदी खुसखुशीत असा आपला हा सांडगा झालेला आहे. तर तुम्ही सुद्धा ह्या उन्हाळ्यामध्ये इथं सांगितलेलं प्रमाण वापरून ही सांडग्याची रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. खूप छान होतील. सांडगे कसे बनवायचे हे तर पाहणार आहोत, पण त्याआधी मी ज्योती तुम्हा सर्वांचं ज्योती स्वादिष्ट किचन या आपल्या मराठी रेसिपी चॅनलवरती खूप 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 अगदी मनापासून स्वागत करते. तर हे सांडगे बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे शाबू. तर इथेही मी रेग्युलर चीज आपण जी खिचडीसाठी शाबू वापरतो ना, ती शाबू घेतलेली आहे. तर इथेही मी 1 वाटी होईल इतकीही शाबू घेतलेली आहे. तुम्ही कोणत्याही वाटीने शाबू मोजू शकता. तर ही शाबू आहे, आपल्याला ही स्वच्छ अशी धुवून घ्यावी लागणार आहे, म्हणजे यामधील जे स्टार्च असतं ते निघून जातं. त्यामुळे शाबू कमीत कमी 2 ते 3 वेळेला स्वच्छ अशी आपण धुवून घेणार आहोत. तर इथेही मी शाबू 2 ते 3 वेळेला पाणी घालून स्वच्छ असं धुवून घेतलं. आणि आता 4थ्या वेळेला आपण यामध्ये शाबू भिजेल इतकंच पाणी घातलेलं आहे. अगदी बोटभर वरती शाबूचे आपण पाणी घातलेलं आहे. आणि ही शाबू आपल्याला रात्रभर भिजत घालायची आहे. तर त्यासाठी आपण यावरती एक ताट झाकून ठेवणार आहोत आणि रात्रभर ही शाबू भिजवून घेणार आहोत. तर दुसऱ्या दिवशी सकाळी बघा, शाबू अगदी छान फुललेली आहे, व्यवस्थित अशी भिजली गेलेली आहे आणि अगदी मोकळी मोकळी अशी ही भिजली गेलेली आहे. हे बघा, अशा पद्धतीने कुस्करल्यानंतर अजिबात ह्यामध्ये कडक शाबू जाणवत नाही, तर अगदी मऊसूत अशी आपली ही शाबू भिजली गेलेली आहे. तर पूर्ण शाबू आहे ती हाताने अशी आपण मोकळी करून घेऊया. शाबू भिजणं फार महत्वाचं आहे, ह्यामुळे सांडगे आहेत ते अगदी छान होतात. तर आता ही संपूर्ण शाबू आपण एका परातीमध्ये काढून घेणार आहोत. अगदी मोठ्या भांड्यामध्ये तुम्ही हे घेऊन केलात ना तरी चालेल. तर इथे हा मी एक बटाटा बघा ह्या साईजमध्ये उकडून घेतला होता. अगदीच असा मऊ उकडलेला नाहीये, तर थोडाफार कच्च्यावरतीच हा बटाटा मी उकडून घेतलेला आहे. आता हा आपण खिसणीवरून खिसून घेणार आहोत. कुस्करून घेतलात तरी चालेल, फक्त काय होतं कुस्करल्यानंतर त्याचे मोठे मोठे तुकडे राहतात, तर ते राहू नयेत यासाठी आपण हा बटाटा सुद्धा खिसणीवरून खिसून घ्यायचा, म्हणजे अजिबात त्यामध्ये मोठे तुकडे राहत नाहीत. तर इथे बघा, अगदी मऊ असा आपण हा बटाटा खिसून घेतलेला आहे. आता इथपर्यंत आपलं हे संपूर्ण तयारी झालेली आहे. त्यानंतर अजून एक बटाटा बघा, इथे मी कच्चा बटाटा वापरलेला आहे. तर ह्याच साईजमध्ये आपण 2 बटाटे घेतलेले आहेत. ह्या संपूर्ण सांडग्यांसाठी एक उकडून घेतलेला आहे आणि हा कच्चा आहे. तर कच्च्या बटाट्याच्या आपण अशा साली काढून घेणार आहोत. आणि साली काढल्यानंतर हा बटाटा आहे तो आपण पाण्यामध्ये खिसून घेणार आहोत. बटाटा खिसताना सुद्धा बघा, अगदी लांब लांब त्याचे स्लाइस पडले जातील असं बघूया, म्हणजे ते सांडग्यामध्ये खूप छान लागतात. तर इथे बघा, अशा पद्धतीने आपण पाण्यामध्येच डायरेक्ट हा बटाटा खिसून घेणार आहोत. अशा पद्धतीने पाण्यामध्ये बटाटा खिसल्यामुळे अजिबात तो काळा होत नाही. आणि खिसलेला बटाटा सुद्धा बघा 2 ते 3 वेळेला आपण स्वच्छ असा धुवून घेणार आहोत. त्यामध्ये सुद्धा स्टार्च असतं आणि ते निघून जातं, त्यामुळे सांडगे आहेत ते अगदी पांढरे शुभ्र असे बनून तयार होतात. तर 2-3 वेळेला मी हे बटाटा आहे व्यवस्थित असा स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आणि कच्चा सुद्धा बटाटा एक एक जण ह्या सांडग्यामध्ये वापरतात, पण त्यामुळे काय होतं, सांडग्यांमध्ये हा बटाटा उन्हात वाळवल्यानंतर काळा पडतो. तर ते पडू नये यासाठी आपण अगदी एक तांब्यावर पाणी ठेवलेलं आहे, त्यामध्ये चिमूटभर मीठ घालून घेतलं आणि हा संपूर्ण खिसलेला बटाटा ह्या पाण्यामध्ये घालून घेतला. आता अगदी एक खळखळून पाण्याला उकळी येऊ दे, जास्तही ओव्हर कुक करून घ्यायचा नाहीये हा बटाटा. एक उकळी आली की थोडं असं पळीने हलवून घ्यायचं आणि लगेच आपण ह्याला गाळून घेणार आहोत. म्हणजे काय होतं, थोडाफार बटाटा असा शिजल्यानंतर तो अजिबात काळा पडत नाही सांडग्यांमध्ये. तर एका चाळणीवरती हा संपूर्ण बटाटा आपण गाळून घेऊया. ही प्रोसेस आवर्जून करा,
म्हणजे अजिबात सांडग्यांमध्ये बटाटा काळा पडत नाही। हा बटाट्याचा किस आपण पूर्णपणे गार करून घेणार आहोत। त्याआधी आपण परातीमध्ये घेतलेले हे शाबू आणि शिजवलेला बटाटा आहे, यामध्ये आता मी 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिक्सरमधून बारीक करून। या जागी तुम्ही लाल मिरच्या सुद्धा घालू शकता। चवीपुरतं मीठ घालून घेतलं, साधारण 1 ते 1.5 चमचा होईल इतकं मीठ यामध्ये घातलं। आता महत्त्वाची टिप सांगते, हे सगळं मिश्रण आहे हे व्यवस्थित आपल्याला इतकंच मळून घ्यायचं आहे, कारण त्यानंतर बटाट्याचा किस आहे तो यामध्ये घातल्यानंतर अजिबात जोराने मळता येणार नाही, कारण तो किस आहे तो अगदी मोडू शकतो। त्यामुळे इथं मी व्यवस्थित अशी ही शाबू आहे व्यवस्थित त्या बटाट्यामध्ये मळून घेतली। पीठ व्यवस्थित मळून झाल्यानंतर आता हा बटाट्याचा किस आहे तो संपूर्ण आता यामध्ये घालून घेतला। हा किस घातल्यानंतर मात्र आपण अगदी हलक्या हाताने हे पीठ आहे ते असं मळून घेणार आहे, म्हणजे जे किस आहे अगदी लांब असा तो व्यवस्थित त्यामध्ये आहे असा राहतो। ही महत्त्वाची टिप आहे। तर इथं आपलं संपूर्ण जे पीठ आहे ते मळून झालेलं आहे। तर इतकं सैलसर आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे, म्हणजे सांडगे कोसताना सुद्धा ते अगदी आपल्याला व्यवस्थित कोसता येतात। खूप छान असे हे सांडगे लागतात आणि पॉपकॉर्न सारखे फुलून येतात। पीठ मळून झालंय तर सांडगे कसे घालायचे ते पाहूया। तर असे एक तुम्ही ताट घेऊ शकता आणि ताटामध्ये सुद्धा अगदी हे बघा अशा पद्धतीने हे सांडगे कोचू शकता। तर इथं तुम्ही पाहू शकताय हा बटाटा आहे बघा व्यवस्थित असा ह्यामध्ये राहिलेला आहे, हे महत्त्वाचं आहे। त्यामुळे शाबू अगदी पहिल्या वेळेला मळतानाच ती व्यवस्थित मळून घ्या। तर इथं तुम्ही ताटामध्ये सुद्धा अशा पद्धतीने हे सांडगे घालू शकता। आणि त्यानंतर मी ते एक पॉलिथिनचा पेपर वापरलेला आहे किंवा कागद वापरलेला आहे आणि यावरती आपण हे उन्हामध्येच मी हे सांडगे घालून घेत आहे बघा। अशा पद्धतीने ह्या साईजमध्ये हे सांडगे आपण असे घालून घेणार आहोत। तर हे सांडगे बनवण्यासाठी अजिबात वेळ लागत नाही। तर स्टार्टिंग पासून ते सांडगे घालण्यापर्यंत अर्ध्या तासामध्ये इतक्या प्रमाणामध्ये हे सांडगे घालून होतात, अजिबात वेळ लागत नाही। तर इथेही मी उन्हामध्ये सगळे सांडगे घालून घेतलेले आहेत आणि अगदी कडकडीत उन्हामध्ये ह्याला चांगलं तुम्ही वाळवून घ्या, म्हणजे ते व्यवस्थित आरामात वर्षभर टिकतात। ज्या वेळेला आपला उपवास असेल त्यावेळेला आपण हे आवर्जून तळून खाऊ शकतो। सांडगे व्यवस्थित वाळू देत। तर आता इथे बघा आपले हे वाळवलेले सांडगे इतक्या प्रमाणामध्ये झालेले आहेत आणि अगदी बघा छान त्याची साईज तुम्ही बघू शकताय। खूप छान असे आपले हे सांडगे वाळून आले। तळून बघूया। तर त्यासाठी कडकडीत असं तेल गरम करून घेतलं आणि हे बघा अगदी पॉपकॉर्न पेक्षा सुद्धा खूप फुलून आलेले हे आपले सांडगे आहेत। तितकेच ते खुसखुशीत होतात, अजिबात यामध्ये साबुदाणा आहे तो अगदी असा कडकडीत जाणवत नाही। तर संपूर्ण सांडगे अगदी खुसखुशीत असे तळून होतात। तर दुसरी बॅच सुद्धा तुम्हाला मी तळून दाखवते बघा। थोड्या प्रमाणामध्ये घेतलेले सांडगे फुलून अगदी खूप प्रमाणामध्ये होतात। त्यामुळे ह्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही ह्या प्रमाणामध्ये का होईना ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा, खूप छान सांडगे होतात। सगळे सांडगे आपण असे काढून घेऊया। तर आपले हे तळलेले सांडगे बघा खूप छान असे झालेले आहेत, पांढरे शुभ्र असा आपला हा सांडगा तयार झालेला आहे। यामध्ये बटाट्यांचा कलर सुद्धा अजिबात काळा पडलेला नाही आहे। तर तुम्ही साईज बघू शकता किंवा शाबू बघू शकताय, खूप अशी शाबू यामध्ये फुलून आलेली आहे। यातील एक सांडगा आपण मोडून पाहूया। तर हे बघा अगदी मस्त आणि महत्त्वाचं म्हणजे अजिबात तेल ओढून घेत नाहीत हे सांडगे, अजिबात तेलकट होत नाहीत आणि मोडल्यानंतर बघा ह्याचा सगळा चुरा झालेला आहे। त्यामुळे आपले हे सांडगेची रेसिपी आहे ती अगदी परफेक्ट अशी आहे। तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, छानशी कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। तर पुन्हा भेटू अशाच नवीन एक वाळवणाच्याच रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।